तर नमस्कार. तर सर्व लाडक्या माता बहिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज सर्व लाडक्या माता बहिणींसाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. कारण मी तुमच्यासाठी आता 10व्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तमाम लाडक्या माता बहिणींनी चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवीन असतील तर व्हिडिओला पण पटापट लाईक करा. कारण मी तुमच्यासाठी एवढी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. तर चला आपण आज पाहणार आहोत की लाडकी माता बहीण योजनेसाठी जो 10वा हप्ता आहे एप्रिल महिन्यामधला, तर तो अजून सरकारतर्फे तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात आलेला नाही. तर तो कधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याबाबत संपूर्ण माहिती A to Z माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या माझ्या या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर चला आपण पाहू की तुमच्या लाडक्या माता बहिणींसाठी काय आहे एप्रिल महिन्यासाठी महत्त्वाची माहिती आणि कधी मिळणार आहेत तुम्हाला एप्रिल महिन्यातला हप्ता. आणि तुम्हाला कदाचित आता हे हप्ता वाढूनसुद्धा मिळू शकतो, म्हणजे 2100 रुपये सुद्धा या हप्त्यामध्ये तुम्हाला जमा होऊ शकतात तुमच्या बँक खात्यामध्ये. तर ती संपूर्ण माहिती A to Z माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींना निवेदन आहे की व्हिडिओ बिना स्किप करता पूर्णपणे पाहायचा आहे. जर का तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिला तर तुम्हाला या व्हिडिओमधली संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे समजेल, नाहीतर कदाचित तुम्हाला माहिती समजणार नाही. जर का तुम्हाला काय कळलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. तर चला आपण पाहू की लाडक्या माता बहिणींसाठी काय महत्त्वाची माहिती आहे. तर चला आपण पाहू. तर सर्वप्रथम लाडक्या माता बहिणीसाठी पहिला प्रश्न म्हणजे जो 1,500 रुपये मिळणार का 2100 रुपये मिळणार, असं सर्व लाडक्या माता बहिणींना असा प्रश्न पडलेलाच आहे की आमच्या बँक खात्यामध्ये आता 1,500 रुपये पडणार का 2100 रुपये. कारण आता माहितीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये जे लाडक्या माता बहिणी लाडकी बहीण योजनेच्या पात्र आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे, अशा लाडक्या माता बहिणींना आता 1,500 नव्हे तर 2100 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. हो, तर लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला आता सरकारने तुम्हाला आता लाडक्या माता बहिणींना आता 1,500 नव्हे तर 2100 रुपये तुमच्या बँक खात्यात पाठवण्याचा असा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये 600 रुपयाची वाढ होणार आहे. तुमच्या हप्त्यामध्ये 600 रुपयाची वाढ होणार आहे. आणि ही सलग सरकारने सांगितल्याप्रमाणे ही सलग 5 वर्ष तुमची जी लाडकी बहीण योजना आहे तर ती सलग 5 वर्ष तुम्हाला चालू राहणार आहे. तर मग तुम्हाला पण हे 2100 रुपये सलग 5 वर्ष मिळणार आहेत. पण कदाचित तुम्हाला अजून पण वाढू शकतात. पण आतापुरते तुम्हाला हे 2100 रुपये प्रति महिन्यात देण्यात असे सरकारतर्फे मागणी करण्यात आलेली आहे. म्हणजे सरकारतर्फे अशी माहिती आलेली आहे समोर की तुमच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये आता पाठवणार आहेत. तर ती कुणी दिलेली आहे माहिती की 2100 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर चला तर आपण ते पाहू की कोण म्हणालं आहे की तुमच्या बँक खात्यात आम्ही आता 2100 रुपये पाठवणार आहोत. तर चला आपण पाहू की कोण म्हणालं आहे की तुमच्या बँक खात्यामध्ये आता 2100 रुपये सर्व लाडक्या माता बहिणींना मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2100 रुपये, असा सर्व लाडक्या माता बहिणींना तर प्रश्न पडलाच असेल. कारण आता तुम्हाला जो एप्रिल महिन्यातले 1,500 रुपये आले नाहीत, त्यामुळे आता सर्व लाडक्या माता बहिणी वाट पाहत आहेत की आम्हाला हप्ता कधी मिळणार आहे. तर हो, तर आता संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तर चला व्यवस्थितपणे मी तुम्हाला माहिती वाचून दाखवतो. तर अजितदादा पवार यांनी लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात 2100 रुपये पाठवणार आहोत, असा स्वतः अजितदादा पवार असे म्हणाले आहेत की आता आम्ही लाडक्या माता बहिणींना 1,500 नव्हे तर आता आम्ही लाडक्या माता बहिणींची पगार वाढवलेली आहे. म्हणजे आता डबल 600 रुपयांनी तुमच्या बँक खात्यामध्ये आता पगार वाढून मिळणार आहे. तुम्हाला 2100 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. हो, तर लाडक्या माता बहिणींना आता तुम्हाला 1,500च नव्हे तर 2100 रुपये मिळणार आहेत. ही तुमच्यासाठी खूपच मोठी खुशखबर आहे की तुम्हाला आता 2100 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. कारण आता जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे, म्हणजे जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून तुमच्या बँक खात्यामध्ये 1,500च रुपये मिळालेले आहेत, म्हणजे जमा झालेले आहेत. टोटल 9 हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून जमा झालेले आहे. तर आता कदाचित तुमच्या बँक खात्यामध्ये 10व्या हप्त्यापासून तुम्हाला 2100 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आणि हे फक्त अजितदादाच नव्हे तर तुम्हाला स्वतः देवेंद्र फडणवीस, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसुद्धा म्हणाले आहेत की तुमच्या बँक खात्यामध्ये आता आम्ही 2100 रुपये
पाठवणार आहोत म्हणजे जमा करणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आता अजिबात काळजी करण्याची गरज नाही. जर का तुम्हाला जर हा हप्ता जो 10वा हप्ता जो एप्रिल महिन्याचा आहे तर तो कदाचित जर तुम्हाला म्हणजे जो 10वा हप्ता जो आहे तर तो तुम्हाला कदाचित 1,500 रुपये मिळाला तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आता अजून अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर म्हणालेच आहेत की 2100 रुपये पाठवणार आहोत. पण त्यांनी अजून स्पष्ट केलेलं नाही की आम्ही हे म्हणजे 10व्या हप्त्यातच पाठवणार आहोत. म्हणजे त्यांनी अजून स्पष्ट केलं नाही की 10व्या हप्त्यातच पाठवणार आहोत आम्ही 2100. पण कदाचित तुम्हाला हा 10वा हप्ता जो आहे ना तो 1,500 रुपये मिळू शकतो. आणि 12व्या किंवा 13व्या हप्त्यापासून तुम्हाला 2100 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळू शकतात. हो लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला आता 12व्या किंवा 13व्या हप्त्यापासूनच तुम्हाला 2100 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील. पण जर का अजून पण स्वतः अजितदादा पवार किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर असे म्हणाले की आम्ही आता जो 10वा हप्ता जो तुम्हाला मिळायचा आहे, 10वा हप्ता जो एप्रिल महिन्याचा मिळायचा आहे, तर त्या हप्त्यात तुम्हाला जर वरून आदेश आला की आम्ही आता ह्या 10व्या हप्त्यातच लाडक्या माता बहिणींना 2100 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहोत, की लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये पण जमा होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण 1,500 रुपये हप्त्याप्रमाणे तर तुम्हाला मिळणारच आहेत. पण कदाचित तुम्हाला त्या हप्त्यामध्ये वाढ करून 2100 रुपयेसुद्धा मिळू शकतात. त्यामुळे तुमच्यासाठी तर खूप आहे सगळीकडून की तुम्हाला आता या हप्त्यामध्ये 2100 रुपयेसुद्धा मिळू शकतात. पण ते कधी मिळणार आहेत आणि किती मिळणार आहेत आणि कधी तारीख फिक्सच करणार आहेत याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल की तुम्हाला आता हे 2100 रुपये कधीपासून सुरू होतील किंवा हे 10वा हप्ता कधी तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वप्रथम ह्या 10वा हप्ता सरकारतर्फे वाटप करण्यात येणार आहे. तर ही माहिती तुम्हाला सर्वप्रथम पाहायची असेल तर तुम्हाला आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करायचं आहे. कारण मी लाडक्या माता बहिणींसाठी सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची माहिती सर्वप्रथम माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पटापट सर्व लाडक्या माता बहिणींनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर व्हिडिओ पाहण्याबद्दल संपूर्ण लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.